श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य याबद्दलची माहिती आपण तुमच्या राशी कुंडलीनुसार समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्नस्थान आपला आत्मविश्वास दर्शवतं. लग्नस्थानाचा अधिपती हे शनिदेव होतात, ज्यांचं गोचर तृतीयातनं होत आहे. त्यामुळे कामामध्ये व्यस्त तुम्ही राहणार आहात आणि परिश्रम तुमच्याकडनं या महिन्यात दिसून येत आहेत आणि त्याला उत्तमरित्या यश सुद्धा प्राप्त होणार आहे. असे सुंदरसं ग्रहमान तुमच्या राशीला आहे. त्याबरोबरच धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो आणि गुंतवणुकी पाहतो. या ठिकाणी शनिदेवतेची रास आणि शनीचं गोचर तृतीयातनं होत आहे. त्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना मोठ्या गुंतवणुकीची संधी आहे. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी तुमच्या या महिन्यात होऊ शकतात. उत्तमरित्या तुम्हाला सुद्धा यश प्राप्त होऊ शकतं. राशी कुंडलीतील धनावरनं जेव्हा आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो त्यावेळेस कुटुंब स्थानाचे अधिपती तृतीयातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुमच्या भावंडासमवेत किंवा मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या समवेत तुम्हाला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्यासाठी संधी निर्माण करून देतात आणि त्या माध्यमातून जुन्या काही आयुष्यामध्ये काही तुमच्याकडनं किंवा त्यांच्याकडनं काही चुका झाल्या होत्या, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये वितृष्ट निर्माण झालं होतं, ते कमी करण्याकडे तुमचा कल या महिन्यात राहू शकतो आणि त्यांच्या सोबत राहिल्यामुळे तुम्हाला आनंद सुद्धा प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे कुटुंब सौख्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे. पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी आपण तृतीयावरनं पाहतो आणि या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे. या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहे, त्यामुळे चिकाटीने तुम्हाला प्रयत्नशील करतील, कामामध्ये यश देतील. खरेदी विक्री संदर्भातील कामे करणारा वर्ग यांच्यासाठी विशिष्ट योग आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करू शकाल. युट्यूबर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी संमिश्र महिना आहे. थोडेसे कष्ट अधिक करावे लागतील. मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवावी लागेल. चौथ्या घराकडे जाऊयात. वास्तू आणि वाहन सुखाच्या दृष्टीने या ठिकाणी मेष रास येते आणि मंगळ देवतेची उपस्थिती सिंह राशीमधनं केतुयुक्त आहे. त्यामुळे वास्तूमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मतवैचारिकता निर्माण करून देणारी स्थिती आहे, परंतु हा काळ 26 जुलै पर्यंत आहे. त्यामुळे या महिन्याभरामध्ये तुम्हाला वास्तूमध्ये कोणती उपासना करावी की जेणेकरून तुम्हाला वास्तूमध्ये शांती, मनशांती प्राप्त होऊ शकते, समाधान निर्माण होऊ शकते, यासाठीची उपासना आपण पाहणार आहोत. ज्यांना वास्तू खरेदी करायची आहे त्यांना थोडेसे प्रयत्न वाढवावे लागतील. 26 जुलै नंतरचा कालावधी तुमच्यासाठी वास्तू खरेदीसाठी उत्तम आहे. तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करून वास्तू प्राप्त होऊ शकते. अर्थात वास्तू खरेदी करायची असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्या माध्यमातून अधिकाधिक तुम्हाला माहिती मिळू शकते. मातृसुखाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे. आईसोबत थोडेसे मतभेद, मतवैचारिकता होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्यावी. पंचम स्थानाकडे जाऊयात. शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शुक्रदेव उपस्थित आहे. हर्षल देव सुद्धा याच ठिकाणी आहे. या ठिकाणी वृषभ रास येते, त्यामुळे संपूर्ण महिना तुम्हाला प्रणयाचे संकेत उत्तम देणारा आहे, संतती सौख्य उत्तम देणारा आहे आणि त्याचबरोबर अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवणार आहे. त्यामुळे कला क्षेत्रामधलं शिक्षण तुमचं सुरू आहे किंवा नवीन क्लासेस तुम्ही सुरू करताय, तुम्हा सर्व वर्गासाठी उत्तम यश देणारा हा महिना आहे. नक्की तुम्ही तुमचं काम हाती घेऊ शकता, व्यवसाय सुरू करू शकता. त्याचबरोबर जे शिक्षक वृंद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे, आनंददायी आहे. तुम्ही तुमचं काम करताय त्यातनं आनंद प्राप्त करून घेऊ शकता, अशा स्वरूपाचाच आहे. ज्यांचं MBBS किंवा MS या संदर्भातलं शिक्षण सुरू आहे, मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण सुरू आहे, तर अशा वर्गाला मात्र अष्टमातील मंगळदेव आहे ते तुम्हाला थोडासा चिकित्सा किंवा जास्त प्रयत्न आणि अभ्यासामधील एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्नशील करणारे आहेत. त्यामुळे तुम्ही थोडासा अभ्यास वाढवायचा आहे, मंगळदेवांची कृपा प्राप्त करून घेऊ शकाल. राशी कुंडलीतील षष्ठाकडे जाऊया. षष्ठ स्थानावरून आपण रोग आणि हितशत्रू पाहतो. या ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहे. तुम्हाला 6वा गुरु सुरू झालेला आहे. 6व्या गुरुमध्ये पोटदुखीच्या तक्रारी निर्माण होतात किंवा काही अंशी कंबर, पोट, पाय, पावलं यामध्ये थकवा जाणवणं किंवा त्रास होणं, या संदर्भातील तक्रारी निर्माण होणं, असे काहीसे योग असतात. त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे तुमच्या आरोग्याची. खाण्यापिण्यावर नियंत्रण राहणं आवश्यक आहे या संपूर्ण महिनाभरामध्ये. या ठिकाणी रविदेव सुद्धा उपस्थित आहेत, शत्रू राशीतनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला रविदेव सुद्धा आरोग्यामध्ये थोड्याशा तक्रारी निर्माण करून देतील. मेडिटेशनचं माध्यम निवडा.
त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशिष्ट लक्ष देऊ शकाल. राशी कुंडलीतील सप्तमा स्थानाकडे जाऊया. 7व्या घरामध्ये असणारी कर्क राशी आणि या ठिकाणी बुधदेव उपस्थित आहेत, त्यामुळे जोडीदाराचं सौख्य उत्तम मिळेल. पार्टनरशिप मधील बिझनेस सुरू होऊ शकतो आणि तो डेव्हलप सुद्धा होऊ शकतो. भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानामध्ये असणारी कन्या राशी आणि बुधांचं गोचर सप्तमातनं होत आहे, त्यामुळे नवीन नोकरीसाठी प्रयत्न करताय, इंटरव्ह्यूज तुमचे आहेत, तर नक्कीच ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकाल. कारण बुधदेव सप्तमातनं केंद्रातनं गोचर करतायत. तुम्हाला नक्कीच तुमच्या बुद्धिकुशाग्रतेच्या जोरावर किंवा वाणी कौशल्याच्या जोरावर तुम्हाला नोकरी प्राप्त करून देऊ शकतात. याचबरोबर आपण दशम स्थानाकडे जाऊया. 10वं घर उद्योग व्यवसायाचं आहे आणि या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी तूळ राशी आणि शुक्रांचं गोचर पंचमातनं होत आहे, त्यामुळे नुकतंच शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीच्या संधीत तुम्ही आहात, तर तुम्हा वर्गाला अतिशय शुभ कालावधी आहे. तुमचं शिक्षण जर एखाद्या व्यावसायिक दृष्टिकोनातून झालं असेल तर व्यवसाय डेव्हलप करायचा आहे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा दोन्ही दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे. कला क्षेत्रामधलं शिक्षण झालेलं आहे आणि तुम्हाला एखादे क्लासेस सुरू करायचे आहेत तर नक्की सुरू करा. तुम्हाला यशदायी स्थिती या महिन्यात आहे. त्याबरोबरच गोड पदार्थ, संगणक क्षेत्र, कागद कापड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा उत्तम यश मिळणार आहे. सोने चांदीचे व्यापारी वर्ग आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा वर्ग यांना सुद्धा उत्तम स्थिती आहे. लाभाची स्थिती उत्तम असल्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये लाभ प्राप्त करून घेऊ शकाल आणि त्या माध्यमातून मोठ्या गुंतवणुकी करू शकाल. तर या ठिकाणी असणारी धनु राशी आणि षष्ठ स्थानामधनं गुरुदेवतेचे गोचर आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आरोग्यासाठी या महिन्यात पैसा खर्च होऊ शकतो, त्यामुळे विशिष्ट स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर हा विनाकारण होणारा खर्च किंवा शारीरिक व्याधी, शारीरिक त्रास हा तुम्ही कमी करू शकणार आहात. म्हणून उपासनेकडे आपण आता जाऊयात. सगळ्यात महत्त्वाचे आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी मेडिटेशनचं माध्यम निवडा. त्याचबरोबर आरोग्यासाठी आहारावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दत्त महाराजांची उपासना करणं विशिष्ट आवश्यक ठरणार आहे. षष्ठ स्थानामध्ये गुरुदेव आहे, 6वा गुरु सुरू आहे, त्यामुळे खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला जर मोठी गुंतवणूक करायची असेल तर त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून लाभ प्राप्त व्हावा, खर्च होऊ नयेत किंवा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती योग्य ठिकाणी व्हावी, या सगळ्या दृष्टीने उत्तम यश देणारी स्थिती निर्माण होऊ शकते जर तुम्ही दत्त महाराजांची उपासना केली. आणि याचबरोबर तुम्हाला संपूर्ण महिना तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण वाढवायचं आहे. जो लाभ प्राप्त होईल तो योग्य ठिकाणी गुंतवला जाईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला भविष्यामध्ये मोठे फायदे होऊ शकतील. विवाह करायचा त्यांच्यासाठी 6वा गुरु सुरू आहे, तर तुम्हाला विवाहाच्या कार्यामध्ये सिद्धीला जाण्यासाठी दत्त महाराजांची उपासना विशिष्ट ठरू शकते, लाभदायक ठरू शकते. कुटुंबाचं सौख्य प्राप्त व्हावं यासाठी सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांची उपासना लाभदायक ठरणार आहे. आपण समजून घेतलं संपूर्ण जुलै महिना मकर राशीच्या जातकांना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत, समस्येतून तुम्हाला जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मेष ते मीन अशा 12 राशींचे व्हिडिओ मी आपल्याच युट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे. जुलै महिन्याच्या राशीफळाचे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींच्या राशीचा व्हिडिओ त्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.